वेलकम आवर एस एस यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत डी.एड पाठ्यक्रम F2 या विषयाची TET सारखेच MCQs आणि त्या MCQचे आन्सर आणि एक्सप्लेन बघणार आहोत. तरी चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला आणि माहितीचा वाटला तर लाईक करा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी अभ्यासक्रम बघून घेऊया. अभ्यासक्रम आहे शिक्षण प्रक्रिया व समाज या विषयामधील पहिला घटक. शिक्षण प्रक्रिया, ज्ञान आणि अभ्यासक्रम यांचा कोड पाठ्यक्रम F2 आहे. शिक्षण प्रक्रिया व समाज या विषयातील पहिल्या पाठाचा पहिला MCQ आहे. रुसो हा कोणत्या शास्त्राचा उद्गाता होता? रुसो म्हणजे हा आहे पाश्चात्य शैक्षणिक विचारवंत. रुसोचं पूर्ण नाव जीन जॅकस रुसो आहे. तर त्याने मानसशास्त्र, लोकशास्त्र का समाजशास्त्र का विकृती आपल्याला एक MCQ सोडवायला मॅक्झिमम 30 सेकंद असतात. तर याचे उत्तर आहे मानसशास्त्र. लोकशास्त्र आणि समाजशास्त्र हे तर भारतीय शैक्षणिक विचारवंतामध्ये येते, विकृती तर येणारच नाही, म्हणून पर्याय मानसशास्त्र हा येईल. यानंतर आहे दुसरा MCQ. नकारात्मक संकल्पना ही कोणाने पुरस्कृत केली म्हणजे कोणाने आणली? त्याचे ऑप्शन जॉन ड्यूई, ब मारिया मॉन्टेसरी का जीन रुसो का समाज. समाज तर येणार नाही, कारण म्हणलं आहे नकारात्मक संकल्पना ही कोणाने म्हणजे कोणातरी माणसानेच आणली असेल. तर याचे उत्तर काय असेल? तर दुसऱ्या MCQचे उत्तर आहे जीन रुसो. जॉन ड्यूई आणि मारिया मॉन्टेसरी यांनी नकारात्मक संकल्पना ही पुरस्कृत नाही केली, पण जीन रुसो यांनी यांच्या जीवनकाळात नकारात्मक संकल्पनाला वाढवा दिला. नेक्स्ट MCQ आहे हरिजन हे वृत्तपत्र कोणी चालविले? हरिजन वृत्तपत्र पाश्चात्य नसून ते एक भारतीय आहे. भारतीय म्हटल्यास रुसो तर येणार नाही. रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी का अनुताई वाघ? हरिजन हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांचं आहे. मग हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांनीच चालविले असणार. चौथा MCQ आहे 1913 मध्ये कोणत्या ग्रंथाला नोबेल पारितोषिक मिळाले? नोबेल पारितोषिक म्हटल्यास नोबेल प्राइज 1913. पर्याय दिलेले आहेत गीतांजली का बाल साहित्य सम्राट, दिवा स्वप्न का इमाईल. माहितीस्तव गीतांजली यालाच एकदा नोबेल पारितोषिक मिळाले होते. दिवा स्वप्न, इमाईल का बाल साहित्य सम्राट यांना कधी ऐकलं नाही की नोबेल प्राइज भेटले असेल. मग याचे उत्तर गीतांजली असेल. पाचवा MCQ आहे रवींद्रनाथ टागोर यांनी कोणत्या ठिकाणी शांतिनिकेतन आश्रम काढले? रवींद्रनाथ टागोर हे प्रामुख्याने बंगालीतले होते. रवींद्रनाथ टागोर यांनी सातारा, पुणे, बेलपूर का सोलापूर ह्या कोणत्या ठिकाणी आश्रम काढले? तर याचे उत्तर आहे बेलपूर. रवींद्रनाथ टागोर यांनी बेलपूर इथे शांतिनिकेतन आश्रम काढले. नेक्स्ट MCQ आहे बालकाचे व्यक्तिमत्व डॅश आणि डॅश यांच्या अनुषंगाने घडते. त्याचे पर्याय समाज आणि शिक्षण का शिक्षण आणि समाज, विद्यार्थी आणि शिक्षक का शांतता आणि समानता. तर याचे उत्तर काय असेल? प्रश्न असा आहे की बालकाचे व्यक्तिमत्व म्हटल्यास समाज आणि शिक्षण. समाज तर सुरुवातीला येणार नाही, म्हणजे तर नाही. शिक्षण आणि समाज हे येऊ शकते. शिक्षण आधी घेतोय, बालकाला आधी शिक्षणच पाहिजे, नंतर समाजाची ओळख होते. विद्यार्थी आणि शिक्षण हे तर येणारच नाही, आणि शांतता आणि समानता हे सुद्धा नाही. मग ह्याचे उत्तर आहे शिक्षण आणि समाज. बालकाचे व्यक्तिमत्व शिक्षण आणि समाज यांच्या अनुषंगाने घडते. सातवा MCQ दिलेला आहे जॉन ड्यूईनी यांचा पुरस्कार केला. पर्याय दिलेले आहेत विवाद, कार्यवाद का वाद का यापैकी कोणतेही नाही. तर याचे उत्तर आहे कार्यवाद. जॉन ड्यूईनी कार्यवाद यांचा पुरस्कार केला. आठवा MCQ दिलेला आहे
डॅश या विचारवंताने स्त्री शिक्षणाला विरोध केला? पर्याय अ. जॉन ड्यूई, ब. मारिया मॉन्टेसरी, का क. पावलो फ्रियरी, का ड. जीन जेकस रुसो. जर प्रश्न असा असता स्त्री शिक्षणाला पुढाकार कोणी आणला तर आपण म्हणता आलं असतं महात्मा फुले. पण प्रश्न असा आहे डॅश या विचारवंताने स्त्री शिक्षणाला विरोध केला. म्हणजे कोणत्या शिक्षण तज्ज्ञाने स्त्री शिक्षणाला विरोध केला? तर याचे उत्तर आहे ड. जीन जेकस रुसो यांनी या विचारवंताने स्त्री शिक्षणाला विरोध केला. 9वा MCQ आहे 22 सप्टेंबर हा कोणता दिन म्हणून पाळला जातो? 22 सप्टेंबर हा अमर दिन, विजय दिन, श्रम दिन, का ड. शांतता दिन म्हणून पाळला जातो? तर याचे उत्तर आहे 22 सप्टेंबर हा श्रम दिन म्हणून पाळला जातो. पुढील MCQ आहे शेष अवस्था ही डॅश ते डॅश वर्ष असते. त्याचे पर्याय अ. 0 ते 5 वर्ष, ब. 5 ते 12 वर्ष, क. 12 ते 15 वर्ष, का ड. 15 ते 45 वर्ष. शेष अवस्था ही 0 ते 5 असते. 5 ते 12 तर बाल्यावस्था असते. 12 ते 15 कोर्मावस्था असते. ड. 15 ते 40 तर युवा अवस्था असते. याचे उत्तर अ असेल. शेष अवस्था ही 0 ते 5 वर्ष असते. हा MCQ सुद्धा 10व्या MCQ सारखाच आहे. कोर्मा अवस्था ही डॅश ते डॅश वर्ष असते. आताच आपण सांगितलं 0 ते 5 शैशवावस्था, 5 ते 12 बाल्यावस्था, 12 ते 15 कोर्मा अवस्था आणि 15 ते 40 युवा अवस्था असते. मग कोर्मा अवस्था ही पर्याय काय येईल? तर पर्याय क येईल. कोर्मा अवस्था ही 12 ते 15 वर्ष असते. 12वा क्वेश्चन दिलेला आहे NCERT ही संस्था डॅश इथे आहे. त्याचे पर्याय अ. चंदीगड, ब. पुणे, क. दिल्ली आणि ड. हैदराबाद. चंदीगड तर पंजाब आणि हरियाणा यांच्या अभ्यासक्रमाची संस्था आहे. पुणे तर महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रमाची संस्था आहे. मग दिल्ली ही भारताची राजधानी असून NCERT संस्था तिथंच आहे. मग याचे पर्याय क. NCERT ही संस्था दिल्ली इथे आहे. मग नेक्स्ट बघूया इमिली या ग्रंथात एकूण किती भाग होते? इमाईल हा ग्रंथ रुसोचा आहे. त्याचे पर्याय अ. 3, ब. 4, क. 5, का ड. 6. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 4. इमिली या ग्रंथात एकूण 4 भाग होते. पर्याय ब हे बरोबर आहे. इमिली या ग्रंथात एकूण 4 भाग होते. 14वा क्वेश्चन दिलेला आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणती योजना सुरू केली? पर्याय त्याचे अ. कमवा व शिका, दुसरा ब. ग्राम विकास, क. बाल कल्याण आणि ड. यापैकी कोणतीही नाही. ग्राम विकास आणि बाल कल्याण हे आत्ता आलेल्या योजना आहेत. कमवा व शिका ही योजना असू शकते. तर मग आपले उत्तर बरोबर आहे. कमवा व शिका हीच योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केली. नेक्स्ट प्रश्न आहे निसर्ग हाच मानवाचा गुरु हे मत कोणाचे होते? त्याचे पर्याय अ. मारिया मॉन्टेसरी, ब. पावलो फ्रियरी, का क. जीन रुसो, का ड. महात्मा गांधी. महात्मा गांधी यांचं निसर्गावर खूप प्रेम होतं. तर याचे उत्तर काय आहे ते बघू. तर याचे उत्तर महात्मा गांधी नसून तर क. जीन रुसो आहे. निसर्ग हाच मानवाचा गुरु हे मत जीन रुसो यांचे आहे. 16वा प्रश्न दिलेला आहे आपल्याला हिंद स्वराज हे पुस्तक कोणाचे आहे? त्याचे पर्याय अ. रवींद्रनाथ टागोर, ब. महात्मा फुले, का क. कर्मवीर भाऊराव पाटील, का ड. महात्मा गांधी. तर याचे उत्तर काय असेल? तर 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे ड. महात्मा गांधी. हिंद स्वराज हे पुस्तक महात्मा गांधी यांचे होते. 17वा प्रश्न दिलेला आहे ZPD हा संबोध कोणी मांडला? त्याचे पर्याय अ. जीन जेकस रुसो, ब. जॉन ड्यूई, क. पर्याय अ, ब आणि ड.
वॅगोट्स्की. आपण पर्यायाकडे लक्ष देता जीन जेकस रुसो आणि जॉन ड्यूई यांचा तर हा संबंध वाटत नाही. मग अ ब नाही येणार आणि क पर्याय दिलेले आहे. पर्याय अ आणि ब असेल का? अ ब नसल्यास पर्याय क सुद्धा राहणार नाही. मग याचे उत्तर असेल ड. तर आपले उत्तर बरोबर असून पर्याय ड वॅगोट्स्की यांचाच हा संबंध झेडपीडी हा संबंध यांनी मांडला. पुढील प्रश्न दिलेला आहे. शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे असा विचार कोणत्या तत्वज्ञानाने मांडला? त्याचे पर्याय अ आदर्शवाद, ब निसर्गवाद, का क कार्यवाद, का ड यापैकी पर्यायाकडे लक्ष देता पहिला पर्याय आहे आदर्शवाद. आदर्श आणि शाळा यांचा काही संबंध येणार नाही. आदर्श शिक्षक असतात पण आदर्श शाळा नाही. निसर्गवाद आणि शाळेचा सुद्धा काही संबंध येणार नाही. पर्याय क कार्यवाद येऊ शकतो. शाळेतील कार्य, शाळेतील काम, शाळेची उद्दिष्ट, शाळेची वैशिष्ट्ये हे कार्याहूनच कळतात. मग पर्याय क हे बरोबर असेल का? तर आपण विचार केलेले उत्तर बरोबर आहे. पर्याय क कार्यवाद हेच आहे. शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे असा विचार कार्यवाद तत्वज्ञानाने मांडला. सेकंड लास्ट क्वेश्चन दिलेला आहे. इसवी सन मध्ये महात्मा गांधी यांनी वर्धा शिक्षण योजना सुरू केली. महात्मा गांधी यांनी वर्धा शिक्षण योजना कोणत्या साली सुरू केली? याचे पर्याय अ 1936, ब 1937, का क 1940 अथवा ड 1950. तर याचे उत्तर आहे पर्याय ब 1937. इसवी सन 1937 मध्ये महात्मा गांधी यांनी वर्धा शिक्षण योजना सुरू केली. शेवटचा प्रश्न दिलेला आहे. ज्योतिरावाचे तत्वज्ञान कोणत्या एका शब्दात सांगता येईल? महात्मा ज्योतिबा फुले यांचे तत्वज्ञान. त्याचे पर्याय अ गुणवत्ता, ब निर्माता, का क मानवता, का ड पर्याय अ ब आणि क. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यात हे सगळे गुण होते, पण एक असा गुण आहे की त्यांच्या एका शब्दात सांगता येईल की ज्योतिरावाचे तत्वज्ञान. तर शेवटच्या MCQचे उत्तर आहे क मानवता. ज्योतिरावाचे तत्वज्ञान मानवता ह्या एका शब्दात सांगता येईल. तर तुम्हाला 20 पैकी तुमची किती उत्तर बरोबर आले नक्कीच कमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.